ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। कथानकची सुरुवात किंवा एका चारित्र्याची सुरुवात एक फार मजेदार गोष्टीने करूया। कलकत्ताचा एक भाग अहिरी टोला, आणि या अहिरी टोल्यामध्ये एक मुलगा जवळपास 8 वर्षाचा, 8 ते 10 वर्ष, संस्कृतमध्ये त्याला विशेष रुची, तसंच इंग्रजी भाषेवरती सुद्धा खूप चांगलं प्रभुत्व, कारण की वडील स्वतः इंग्रजी भाषेचे अध्यापक, आणि लहानपणापासूनच असे काही संस्कार की फार कमी वयामध्ये भगवद्गीतेचे अनेक अध्याय, शिवमहिम्न स्तोत्र इत्यादी हे सर्व बिलकुल मुखस्थ आहेत त्या मुलाला। त्याचा या संस्कृतच्या प्रेमापोटी तो सतत आपल्या वडिलांची जी घरामध्ये लायब्ररी, त्यात पुस्तकं चाळत असे। फारच वेगळं आणि विचित्र वाटतं हे सगळं ऐकायला। आणि हा मुलगा आपल्या वडिलांच्या लायब्ररीमध्ये बघतो की एक पुस्तक ठेवलेलं आहे, भगवद्गीता, आणि ते पुस्तक तो वडिलांच्या लायब्ररीतून काढून स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतो, आणि वडिलांच्याही लक्षात येतं। वडिलांना असं वाटतं की नाही, हे काही वय नाही आहे, भगवद्गीता त्या खूप कठीण आहे, त्याला समजणं जरा अवघड जाईल आहे, आणि कदाचित काहीतरी ज्याला म्हणतो की आपण चुकीची समजूत निर्माण होण्याची भीती वडिलांना वाटली, आणि म्हणून त्यांनी त्याला नाही म्हटलं, आणि ते पुस्तक हिसकवून स्वतःच्या खोलीत पुन्हा नेऊन आणि असं लपवून ठेवून दिले की त्याला सहजपणे त्याला ती म्हणजे गवसणार नाही। पण हा मुलगा सुद्धा काही कमी नव्हता। जेव्हा रात्री सगळे झोपी जायचे, ती बरोबर पुस्तक तिथून काढून आणि आपल्या खोलीत नेऊन, आणि त्या रात्रीच्या म्हणजे काय कंदील वगैरे जे काही असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये तो त्यांनी अभ्यास सुरू ठेवला, आणि बरोबर वडील उठण्याच्या आधी त्याच ठिकाणी ते पुस्तक ठेवून देत असे। इतकी तीव्र या मुलाची संस्कृत आणि शास्त्रांप्रती इतकी प्रीती। दुसरं अजून एक उदाहरण बघूया याच मुलाच्या संदर्भामध्ये, की ते पण अतिशय बोलकं आणि भविष्यामध्ये हे फार मोठे आचार्य होणार त्याचं एक द्योतक आहे। पुन्हा वयवर्ष 12 किंवा 13, पेंटिंगमध्ये खूप इंटरेस्ट, आणि म्हणून शाळेमध्ये जे पेंटिंगचे टीचर ते त्याच्याकडे खूप लक्ष द्यायचे, विशेष करून, कारण की सगळ्या मुलांपेक्षा हा मुलगा काही वेगळा आहे, आणि हा खूप चांगले चित्र रेखाटू शकतो हे लक्षात आलं, आणि म्हणून त्याला खूप म्हणजे उत्साह देत असत, त्याला खूप मार्गदर्शन करत असत वेगळ्यानी। पण अचानक हा मुलगासुद्धा तितक्याच उत्साहाने जे काही धडे देत असतील आपले शिक्षक त्याच्यावरती खूप लक्ष देऊन ते ऐकत असे, आणि तसे त्या प्रकारचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत असे। पण झालं असं नेमकं की काही दिवसामध्येच या मुलाचा विरस झाला, आणि शिक्षकांच्या ते लक्षात आलं की हा मुलगा आता आधीसारखा काही
लक्ष देत नाही आहे आपल्या पेंटिंगकडे. तर त्यांनी विचारलं, काय झालं तुला, असं काही दिवस झाले तू बिलकुलच काही लक्ष देत नाही आहे आणि म्हणजे तुला काही समस्या आहे का? तर त्या मुलांनी स्पष्टपणे आपल्या शिक्षकांना म्हटलं की मी माझ्या भविष्यात पेंटर होणार नाही, मी नक्की केलं आहे. मग तू काय होणार? तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की मला फिलॉसॉफर व्हायचं आहे. तर शिक्षकांनी कुतूहल विचारलं की तुला असं का वाटलं? तर उत्तर बघा बंधू भगिनींनो, काय उत्तर देतात आपले काली महाराज. पुन्हा वय वर्ष 12, हे सगळ्या गोष्टी फार अद्भुत आहे. ते म्हणतात की पहा, पेंटर हे नेहमी जे चित्र रेखाटणारे असतात हे नुसत्या बाह्य गोष्टींनी आकर्षित होऊन त्याचेच चित्र रेखाटत असतात. पण जे तत्वज्ञ असतात, जे फिलॉसॉफर असतात, ते कोणत्याही वस्तूच्या आत जाऊन त्याचं काय मेकॅनिझम आहे, हे संपूर्ण जगाचं काय रहस्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मला वरच्यावर नाही पोहायचं आहे, मला बिलकुल आतमध्ये खोलवर शिरायचं आहे. उत्तर ऐकून शिक्षक दंग होतात. तर या 2 घटनेतून आपल्याला लक्षात येतं या मुलाची काय पात्रता होती. आणि हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, तर भगवान श्रीरामकृष्णांच्या 16 त्यागी शिष्यांपैकी एक म्हणजेच आपले काली महाराज, म्हणजेच अभेदानंदजी महाराज. आईनी जन्माच्या आधी खूप प्रार्थना केली माँ कालीला आणि त्यांचाच प्रसाद म्हणून कालीचा जन्म झाला, म्हणूनच त्याचं नाव काली प्रसाद असं ठेवण्यात आलं, कालीप्रसाद चंद्र. 2 ऑक्टोबर 1886 क्षमा करा 2 ऑक्टोबर 1866 रोजी अहिरी टेलोमध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव रसिकलाल चंद्र आणि आईचं नाव नयनतारा देवी. वडील खूप हुशार, कुशाग्र बुद्धीचे, ईश्वराप्रती ओढ म्हणजे थोडी ज्याला म्हणतो शुष्क, कारण की त्यांचे सुद्धा शास्त्र अध्ययनापैकी खूप रस होता, पण हृदयात भक्ती नव्हती. पण त्याच्याच विपरीत नयनतारा देवी खूप भक्तिमती आणि अत्यंत सरळ स्वभावाची एक ग्राम्य महिला होती. त्यांच्या पोटी हे आलेलं प्रथम अपत्यच होतं. त्यानंतर 1-2 घटना आपण अशी बघूया, त्यातून आपल्याला हे लक्षात येईल बंधू भगिनींनो की भविष्यामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी ही जी आचार्यांची फळी निर्माण केली, तर कशी निवडून केली, किंवा स्वामी विवेकानंदांनी सुद्धा ज्या शिष्यांना अमेरिकेत पाठवलं, तर त्यांनी काय असं त्यांच्यात पाहिलं असेल. तो एक विशेष मंत्र, मी त्याची थोडी आलोचना पुढे करणार आहे, पण मी पुन्हा काही घटना, किमान एक घटना तरी तुमच्या पुढे मांडू इच्छितो की कसे हे लोक, यांची पात्रता योग्यता काय होती आणि ठाकूरांनी यांना कसं घडवलं. तो काळ होता बंधू भगिनींनो की हे सगळं आपलं संपूर्ण भारतवर्ष इंग्रज लोकांच्या आधिपत्याखाली होतं आणि त्यातून विशेष करून इंग्रज लोक आपल्या धर्माप्रती खूपच ज्याला म्हणतो की म्हणजे बिलकुल नीच दर्जाची टीका टिप्पणी करायचे आणि सामान्य लोकांना हे गृहीत धरायचे की आपला धर्म हा अत्यंत निकृष्ट आहे आणि ख्रिश्चन धर्म फार चांगला आहे. पण अशा वेळेस कलकत्त्यामध्ये जे हिंदू धर्माचे जे गणमान्य पंडित होते, ते विभिन्न वर्ग घेऊन आणि हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत असत. त्यात सगळ्यात मोठं नाव म्हणजे शशधर तर्क चूडामणी, ज्यांची भेट भगवान श्रीरामकृष्णांची झालेली आहे. त्यांनी षडदर्शनवरती व्याख्यानं दिले. ते सगळं ऐकल्यानंतर ते फार प्रभावित झाले, म्हणजे आपले काली महाराज, आणि त्यांना विनंती केली की मला योग शिकायचं आहे. तर आता इतका छोटासा मुलगा, जवळपास त्यावेळेस त्यांचं वय 14 वर्षाचं जवळपास होतं, आणि हा काय योग शिकेल. आणि म्हणून त्यांनी फक्त एक सहज उत्तर दिलं की पहा, माझ्यापेक्षा चांगलं योग येतो, एक वेदांत वागीश म्हणून एक चांगले पंडित आहे कलकत्त्याला, तू त्यांच्याकडे जा. तर हे जातात वेदांत वागीश यांच्याकडे. वेदांत वागीश यांना फार कौतुक वाटतं आणि ते शिकवायला तयार होतात, पण फक्त त्यांची एक अट असते की पहा, माझ्याकडे वेळ बिलकुल नाही आहे, पण आंघोळीच्या आधी मी तेल लावतो
आणि थोडंसं व्यायाम करत असतो. तो 20 मिनिटाचा 15 मिनिटाचा वेळ असतो आणि जर तुला शक्य असेल तर त्या 15 मिनिटामध्ये मी तुला नक्कीच शिकवीन आहे, जर तुझ्यामध्ये ती स्पृहा असेल. आता वेदांत वागीशांना काय माहीत की ते कोणाला वेदांत म्हणजे योग शिकवत आहेत, राजयोग, पतंजली योगसूत्र. आणि त्या 20 मिनिटामध्ये यांच्या चर्चा फार रंगू लागल्या आणि वेदांत वागीश खूप अत्यंत प्रभावित झाले. मी ही घटना मुद्दाम का सांगत आहे की पहा यांची पात्रता, आणि पुढे काही घटना बघणार आहोत की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी यांना तयार केलं आणि स्वामी विवेकानंदांनी याचा कसा उपयोग केला. मी 3 टप्प्यावरती आपल्या आजचं हे वक्तव्य तुमच्यापुढे मांडणार आहे. सगळ्यात पहिल्या यांची पात्रता काय होती. सगळ्याचीच पात्रता जबरदस्त होती, फक्त क्षेत्र वेगळे होते. पण काली महाराजांचं वैशिष्ट्य काय, अध्ययन अध्यापन. आणि त्यातून काली महाराज त्यांची पात्रता आणि योग्यता पण समजून घेतली. आता त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना कसं घडवलं, त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही त्यांना म्हणजे एक वैश्विक स्तराचे आचार्य बनवण्याकरता काय आवश्यक होतं आणि ते त्यांनी कसं त्यांच्या पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडवून आणल्या, आचरणात त्यांच्या ज्याला म्हणतो की फोर्सफुली एंटर केल्या. आणि स्वामी विवेकानंदांनी हे सगळं हेरून त्यांच्याकडनं कसं काम करून घेतलं, हे 3 टप्पे आपण लक्षात ठेवूया. आता स्वतःच्या ताकदीवरती किंवा अशा प्रकारच्या मदतीने म्हणजे वेदांत वागीशांकडे जाऊन हे आपली शास्त्राची जी भूक आहे हे शमवत आहे, पण कुठे मनात शांती नाही आहे. का, अजून गुरुचा शोध लागलेला नाही आहे आणि जो पण साधना नाही जीवनामध्ये तर ती शांती येणारच नाही. आणि म्हणून त्यांचे खूप चांगले मित्र यज्ञेश्वर भट्टाचार्य, हे यज्ञेश्वर भट्टाचार्य अनेक आपल्या डायरेक्ट डिसेबलचे मित्र होते बरं. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना हे कळलं की इथे एक कोणी परमहंस राहतात आणि ते परमहंस म्हणजे फार ज्याला म्हणतो की आता समजूत तशीच होती, फार उच्च कोटीचे एक साधक आहेत एवढंच, आणि पण अनेक लोकांना मार्गदर्शन करतात. तर त्यांच्या एका म्हणजे त्या सूचनेवरती काली महाराज, आता जवळपास बघा जेव्हा त्यांची पहिली भेट घडते तेव्हा त्यांचं वय जवळपास 18 वर्ष. आणि एके दिवशी रविवारी ते घरातून निघतात अहिरी टोलातून आणि निघून रस्ता विचारत विचारत दक्षिणेश्वरकडे पोहोचतात. पण अनेक ठिकाणी ते रस्ता चुकतात आणि भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचतात, बॅरेकपूरकडे. तिथले लोक म्हणतात, अरे तुम्ही कुठे बॅरेकपूरला इकडे आला, तुम्हाला जायचं कुठे, तुम्ही पोहोचला कुठे. पुन्हा वळसा घेऊन आणि ते पुन्हा विचारत विचारत जेव्हा दक्षिणेश्वरी पोहोचतात, सकाळी 7-8चा निघालेला हा युवक जेव्हा दक्षिणेश्वरी पोहोचतात तेव्हा 12:30-1 झालेले असतात. थकलेले, भाकलेले, भूक लागलेली, पण उत्साह की आज श्रीरामकृष्णांची आपली भेट होणार. आणि जेव्हा तिथे विचारतात की ते भगवान श्रीरामकृष्ण कुठे राहतात, परमहंस कुठे राहतात, तर त्यांना सांगण्यात येतं की ते आज कलकत्त्याला गेलेत. आता इतके थकलेले, भूक लागलेली, त्यातून परत जायचं तर पैसे नाही, इतका पूर्ण रस्ता ओलांडायचा, खूप निराशा येते मनामध्ये. आणि आता मी काय करू, अशा एका किम कर्तव्य विमूढ अवस्थेमध्ये ते असे बिलकुल निराश होऊन बसलेले असतात. खूप भूक लागलेली आहे, 18 वर्षाचं वय. आणि तेवढ्यात एक दुसरा मुलगा येतो आणि त्याचं वय सुद्धा त्याच वयात म्हणजे त्याच बेताचं. नाव शशीभूषण चक्रवर्ती, म्हणजेच आपले शशी महाराज. त्यांचं येणं जाणं आहे दक्षिणेश्वरी. येऊन थेट त्या मुलालाच प्रश्न विचारतात की परमहंस दिसत नाही आहेत, मी त्यांना भेटायला आलेलो आहे. तर ते सांगतात की हो, मी पण त्यांनाच भेटायला आलो आहे, पण ते कलकत्त्याला गेलेले आहेत आणि संध्याकाळी परत येतील असं सांगतात. मग आता हे काली महाराज आपली व्यथा सांगतात की मी इतकं पायी चालून आलो आहे, खूप थकलो आहे, मला भूक लागलेली आहे. तर शशी महाराज थोडे स्थिर मनाचे असतात आणि त्यांचं येणं जाणं असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडा चांगला असतो. म्हणून ते काय म्हणतात की अरे चल, आपण मस्तपैकी गंगेत आता आंघोळ करू, भवतारणीचं दर्शन करू, इथे प्रसादाची व्यवस्था आहे, प्रसाद घेऊ, वाट बघू आणि संध्याकाळी त्यांची परमहंस येतील त्यांची भेट घेऊ. चांगलाच प्रस्ताव होता. पण काली महाराज म्हणतात की नाही, मला घरी जावं लागेल, मी घरी सांगून आलेलो नाही आहे,
मला घरी जावं लागेल, माझ्या घरचे लोक फार माझी काळजी करत असतील. तर शशी महाराज काय उत्तर देतात? अरे काळजी करू नको, मी सुद्धा सांगून आलेलो नाही आहे. म्हणजे ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे बरं रामकृष्ण मिशनमध्ये, की जर परमहंसांना भेटायचं आहे तर घरी सांगायचं नसतं. आणि हे ऐकल्यावरती मात्र काली महाराजांना थोडासा दिलासा मिळतो. मग ते लोक आंघोळ करतात, प्रसाद वगैरे घेतात, दर्शन घेतात. आणि पुन्हा याच्या मनात प्रश्न येतो की संध्याकाळी परमहंस हे येतीलच, याची काय शाश्वती? तेव्हा शशी महाराज म्हणतात की पहा, हे संवाद मुद्दाम का सांगतोय, यातून यांच्या लोकांची पात्रता लक्षात येते. शशी महाराज म्हणतात की पहा, संध्याकाळी परमहंस हे येतीलच. का येतील ठाकूर, का येतील परत? कारण की ते रात्री कधी पण कलकत्त्याला कोणाच्या घरी थांबत नाही. तरी याला भीती वाटत असते, पहिल्यांदाच न सांगता घराच्या बाहेर पडलेला आहे आणि इतक्या रात्री मग घरी पण कसं जाणार. तर शशी महाराज काय म्हणतात बघा, खूप एक मार्मिक उत्तर देतात की या गोष्टीची काय शाश्वती, की तुझ्या मनाची इतकी उन्नती पुन्हा होईलच. बंधू भगिनींनो, हे सगळं 18-19 वर्षाचे की ज्या वया म्हणजे उमेदीचे हे असतात, वय असतं, अभ्यास करायचा, हे करायचं, ते कमवीन, हे करीन, ते करीन, फॉरेन जाईन वगैरे. आणि त्या वयामध्ये यांची पात्रता बघा, हे काय म्हणतात आहे. आणि काय एक ज्याला म्हणतो की उत्तर देतात ते की या गोष्टीची शाश्वती काय, की पुन्हा तुझ्या मनाला उभारी येईल आणि तू इतके सगळे प्रयत्न करून इथे येशीलच आणि आल्यानंतर पुन्हा भेट होईलच. अरे आज आलेला आहे, थोडं थांब, धीर धर, संध्याकाळी परमहंस ठाकूर येतीलच. त्याच्या अशा धीर दिल्याने आणि इतक्या सुंदर एका ज्याला म्हणतो की एक लॉजिक दिल्याने काली महाराजांना पुन्हा धीर येतो. संध्याकाळपर्यंत थांबतात, संध्याकाळची आरती बघतात. रामलाल दादा त्यांना थोडा प्रसाद देतात खाण्याकरता. आणि मग थोड्याच वेळात भगवान श्रीरामकृष्ण येतात. आणि भगवान श्रीरामकृष्ण येतात उत्तरेच्या वरांड्याच्या बाजूला आणि आपल्या खोलीत शिरतात. तर बरोबरच हे दोन्ही युवक त्यांच्या खोलीत शिरतात. शशी महाराजांची ओळख आहेच. काली महाराज आत शिरून ठाकूरांना प्रणाम करून, पहा, नाव गाव पत्ता काहीही माहीत नाही ना, हे सांगत आहे ना ते विचारत आहे. थेट पहिला प्रश्न, तुम्ही मला योग शिकवाल का? तुम्ही मला योग शिकवाल का? हे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णाचं उत्तर सुद्धा तितकंच जबरदस्त. ते म्हणतात की हो, अवश्य शिकवीन. अरे तू तर गतजन्माचा योगी आहे, तू मागच्या जन्मीच सिद्ध झाला असता. तुझं थोडक्यात चुकलेलं आहे. शारीरिक लक्षणं वगैरे बघितल्यासारखं अनेक प्रकार पण ऐकतो, हे इतरांबरोबर घडलेलं आहे. पण काली महाराजांबरोबर हे सगळं काही घडलेलं नाहीये. थेट संवाद आहे. शिवानंदजी महाराजांना विचारतात की तू कोणाचा मुलगा आहे? तर ते आपल्या वडिलांचं नाव सांगतात की अरे इतक्या मोठ्या साधकाचा तो मुलगा आहे, ते माझे गुरु समान आहे. कोणाचे हात बघतात आहे, तर कोणाचं हाताचं वजन बघतात आहे, शारीरिक लक्षण बघतात आहे. त्यानंतर त्या काही गोष्टी असर्टन करतात आहे भगवान श्रीरामकृष्ण. पण काली महाराजांबरोबर थेट प्रश्न आहे. पहिले ते विचारतात की तुम्ही मला योग शिकवाल का? आणि ते जेव्हा हो म्हणतात आणि ठाकूर त्यांना काय म्हणतात की अरे तू तर गतजन्माचा योगी आहे, तू मागच्या जन्मी सिद्ध झाला असता, थोडक्याने तुझं चुकलंय. मी तुला योग अवश्य शिकवीन, तू आज रात्री इथे राहा, मी तुला सकाळी शिकवीन. आता इतकं आश्वासन दिल्यानंतर रात्री घरी जाण्याचं तो म्हणजे एक जे डोक्यात होतं ते निघून जातं. पण रात्रभर काली महाराजांना काही झोप नाही आणि रात्री झोप नाही. आणि बिलकुल पहाटे सकाळी उठून गंगा स्नान करून ते वाट बघत आहेत की ठाकूर त्यांना कधी बोलवतात. ठाकूरसुद्धा स्नान वगैरे करून आणि आपल्या त्या उत्तरच्या वरांड्यामध्ये ते बोलवतात आणि आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने काली महाराजांच्या जिव्हेवरती एक मंत्र लिहितात. पहा, अजून सुद्धा कुठेतरी नाव गाव काहीच येत नाहीये आणि हे सगळं घडतंय एका दैवीय प्रभावाखाली. आणि ते मंत्र लिहिल्यानंतर काली महाराजांना खूप गाढ एक ध्यान लागतं आणि ते ध्यान काही भंग पावत नाही. तर हे बघितल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या छातीवरती हात फिरवून आणि शांत हो शांत हो करून मग ते जेव्हा थोडे म्हणजे सामान्य स्तरावरती येतात
तेव्हा ठाकूर विचारतात की का रे तुला कसं वाटलं? तर मी एकच ते म्हणतात, मी खूप आनंदात होतो. मी खूप आनंदात होतो. पहा, आता हे सगळं झाल्यानंतर मग भगवान श्रीरामकृष्ण त्याचं नाव गाव आणि त्याचं सगळं पार्श्वभूमी हे सगळं विचारतात. इतकं सगळं घडल्यानंतर ही एक मोठी अद्भुत एक घटना आहे. फक्त त्याचं नाव आणि कोणत्या वर्गात शिकतात हे फक्त आधी विचारतात, म्हणजे दीक्षा देण्याच्या आधी. पण बाकीच्या गोष्टी वडील वगैरे हे सगळं नंतर विचारतात. आता हे सगळं तर झालं, पण अजूनही काली महाराजांच्या मनामध्ये एक तो किंतु आहे की घरी एकदम कहरच झाला असेल आता. आणि ती गोष्ट एकदम खरीच की घरी नयनतारा देवी आणि त्यांचे वडील हे अत्यंत चिंतित आणि आईचं रडून रडून बेहाल आणि त्या म्हणजे खूपच एक शोकाकुल अवस्थेमध्ये त्यांना अचानक लक्षात येतं. ती आपल्या म्हणजे पतींना सांगते की काल मला हा दक्षिणेश्वरचा रस्ता विचारत होता, तुम्ही बघून जा बरं, तिथे काही मंदिर वगैरे आहे का. एवढं त्यांना लक्षात आल्याबरोबर त्यांना थोडा धीर येतो, कारण की त्यांची समजूत काय झालेली असते की हा मुलगा नक्की गंगेमध्ये बुडून मेला. साधारणपणे आपण काही चांगले विचार करत नसतो, पण त्यांच्या मनात सुद्धा तसेच विचार आले आणि त्यांनी म्हणजे आधी हे विचार करून खूप त्यांनी शोक व्यक्त केला. पण दक्षिणेश्वरच्या लक्षात आल्याबरोबर त्याचे वडील निघतात दक्षिणेश्वर करता आणि इकडे काली महाराज निघतात आपल्या घराकरता. आणि ठाकूर जेव्हा निरोप घेतात ठाकूरांशी, ठाकूर सांगतात की इथे मध्ये मध्ये येत जा, तुझ्याकडे जर येण्या जाण्याचे पैसे नसतील तर भाडं इथनं देण्यात येईल. ही सगळी व्यवस्था तेव्हापासून सुरू आहे आणि पण तू इथे अधूनमधून येत जा. आता वडील निघाले इकडे, हा मुलगा निघाला आपल्या घराकरता. त्यांची काही मध्ये रस्त्यात भेट होत नाही आणि जेव्हा त्यांचे वडील येऊन ठाकूरांना भेटतात, ठाकूरांना विचारतात, ठाकूर सांगतात की हो, तो मुलगा आला होता, रात्रभर इथे होता, आता सकाळीच तो घरी गेलेला आहे. आता एखाद्या मुलाला जर त्याला परावृत्त करायचं आहे आध्यात्मिक जीवनापासून, तर एकच उपाय की त्याचं लग्न करून द्या. तर इतके चिंतित वडील असतात, ते सरळ म्हणतात आपल्या ठाकूरांना की ठाकूर तुम्ही त्याला म्हणा की त्यांनी लवकरात लवकर लग्न करून घ्यावं. ठाकूर त्याला काही फारसं प्रत्युत्तर देत नाही. आता का देत नाही म्हणजे त्याला काही इंटरप्रिटेशन तर उपलब्ध नाही आहे. पण त्याचे वडील घरी येतात आणि घरातले सगळे लोक नक्की करतात की आता याला घरामध्ये बंद करून ठेवायचं. आता किती दिवस बंद ठेवणार? 3-4 दिवसानंतर दार उघडं असतं आणि पुन्हा काली महाराज ती संधी मिळाली आणि थेट भगवान श्रीरामकृष्णांकडे. घरच्या लोकांना कळतं की आपण या पद्धतीने त्याला बांधून ठेवू शकत नाही आणि सातत्याने काली महाराजांचं ठाकूरांकडे येणं ते सुरू होतं. आणि एक विशेष घटना ज्याचा उल्लेख इथे करू इच्छितो की ध्यान केल्यानंतर त्यांच्या म्हणजे मन एकाग्र होता होता त्यांना एक दिवशी असं दर्शन घडतं. ठाकूरांनी सांगितलं होतं की तुला जे काहीही दर्शन होतील ते मला सांगायचं आहे. आणि एक दिवशी काली महाराजांना असं दर्शन होतं की त्यांना ख्रिस्तांचं, बुद्धदेवांचं, प्रभू रामचंद्रांचं आणि चैतन्य महाप्रभूंचं असे दिव्य म्हणजे ज्योतिर्मय शरीराचं दर्शन होतं. आणि ते सगळे ज्योतिर्मय शरीर एक एक करून भगवान श्रीरामकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन होत आहे. त्याचं काही सिग्निफिकन्स, महत्त्व काही समजू शकले नाही. ते थेट जातात ठाकूरांकडे आणि सांगतात की मला असंच दर्शन झालेलं आहे. ठाकूर हसतात आणि म्हणतात की अरे, तुला आज वैकुंठाचं दर्शन झालेलं आहे आणि यापुढे तुला आता कोणतेही देवी देवता किंवा अवतारांचे दर्शन होणार नाही. तू ध्यानाला बसला की थेट अद्वैताच्या अखंडाच्या राज्यातच शिरणार. बंधू भगिनींनो, शिवरात्रीच्या दिवशी जी घटना झाली होती, स्वामीजींनी त्यांना स्पर्श केलं होतं, या घटनेचा आणि या घटनेचा एक फार मोठा सिग्निफिकन्स आहे. पण मी तो आज वेळेअभावी सांगू शकणार नाही. पण कधीतरी आपण त्याच्यावरती चर्चा करूया. फार महत्त्वाचं आहे. का? कारण की पहा, ही घटना घडली आणि त्यांचं मन म्हणजे ठाकूरांनी म्हटलं की तुला आता कधी पण ज्याला म्हणतो की द्वैताचे दर्शन होणार नाही. आता तू ध्यानाला बसला की तू एकदम अखंडातच जाणार. आणि
त्यातून मग स्वामीजींची त्या ज्या स्पर्श केलं त्याचा एक सिग्निफिकन्स आहे, पण तो पण नंतर बघूया. हां, या घटनेचं मात्र 2 गोष्टी, 2 कन्क्ल्युजन नक्की आपले काली महाराज काढतात. सगळ्यात पहिलं कन्क्ल्युजन असं की ठाकूर अवतार आहेत याची पक्की आणि पक्की म्हणजे ठाम समजूत ही काली महाराजांची होते. आणि ते खरंच बघतात स्वतः परीक्षा करून की जेव्हा ते ध्यानाला बसतात त्यांना कधी पण त्यांना म्हणजे ज्याला म्हणतो की द्वैताचे दर्शन नाही झाले. नेहमी अखंडातच त्यांचं मन रमू लागलं. दिवस लोटत गेले. आता पहा बंधू भगिनींनो की जून 1884 साली त्यांची पहिली भेट होते. भगवान श्रीरामकृष्णांनी ध्येय ठेवला होता ऑगस्ट 1886 साली. म्हणजे 2 वर्षामध्ये या सगळ्या घटना घडलेल्या आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की आज आपण चर्चा करणार आहोत पात्रता, ठाकूरांनी कसं घडवलं आणि स्वामीजींनी त्यांचा जगत कल्याणाकरता कसा एक सुंदर पद्धतीने त्यांचा एक उपयोग करून घेतला. तर पात्रतावरती सध्या आपण आहोत की काशीपूर 11 डिसेंबर 1885 साली भगवान श्रीरामकृष्णांना तिथे नेण्यात येतं आणि हे सगळे त्यागी शिष्य तिथे सतत ठाकूरांची सेवामध्ये निमग्न असतात. काली महाराजांचं जेव्हा ठाकूरांची सेवा करत नसत तेव्हा ध्यान करत असत किंवा अध्ययन अध्यापन करत असत. ही त्यांची ती एक बिलकुल तो एक स्वभाव त्यांचा होता. वडील एक दिवशी भेटायला येतात आणि खूप विनंती करतात ठाकूरांना की याची आई खूप म्हणजे त्रासलेली आहे, याच्यामुळे याला किमान 2 दिवसाकरता तरी घरी पाठवा. पहा आता भगवान श्रीरामकृष्ण कशी परीक्षा पण करतात आणि शिकवतात पण कसं. आपण बघतोय पात्रता तर बघितली आहे, पण आता घडवतात कसं हे सुद्धा बघूया. तर ठाकूर मुद्दाम त्याला म्हणतात की तुझी आई म्हणते ना तू जरा जाऊन ये घरी. आणि असं म्हटल्यानंतर आता ठाकूरांनी म्हटलंय की तू जरा 1-2 दिवस घरी जाऊन राहून ये. तर एक तर परीक्षा पण घ्यायची की हा काय रिस्पॉन्स करतो किंवा याचं किती वैराग्य वाढलेलं आहे हे एक लक्षात पण येईल. आणि ठाकूरांची आज्ञा म्हणून ते खरंच घरी जातात. आणि आता हा मुलगा लाडका घरी आलेला आहे 2 दिवसाकरता. आई नाना प्रकारचे त्याच्या आवडत्या सगळे पदार्थ तयार करतात आणि हा सुद्धा एक मन तयार करून आलेला असतो, मी किमान 1 दिवस तरी राहीन, 1 दिवस 1 रात्र. पण 2 तास काली महाराज राहू शकत नाही. 2 तास सुद्धा राहू शकत नाही. जे काय बनवलं ते खाल्ल्यानंतर थोडेसे काही चर्चा केल्यानंतर ते तेव्हा धूम ठोकतात आणि धूम ठोकून सरळ येतात काशीपूरला. आणि काशीपूरला पोहोचल्यावर ठाकूरांशी जेव्हा भेट होते म्हणे का रे तू तिथे 2 दिवस राहणार होता ना. म्हणे की हो मी तिथे 2 दिवस राहणार होतो, पण माझं मन काही केलं तिथे लागत नव्हतं. मला सारखी तुमची आठवण येत होती आणि मला असं वाटत होतं की केव्हा मी हे सगळं सोडून मी तुमच्या जवळ येऊ. मला बिलकुल तिथे आवडत नव्हतं. मला खूप अशांती लाभत होती तिथे, म्हणून इथे आलो. उत्तरासकट ठाकूर फक्त हसले आणि म्हणतात खरं आहे, शांती जर कुठे आहे तर ती इथेच आहे. तर पहा यातून म्हणजे जे काही वैराग्याचे धडे भगवान श्रीरामकृष्ण देत होते ते कसे या सगळ्या त्यागी शिष्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणले ही त्याची एक पावती आहे. एक घटना अजून मी सांगू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांनी कसं आपल्या शिष्यांना घडवलं. काशीपूरला एक तलाव आहे आणि तिथे काली महाराजांना एक ते खूप चांगले हे करू शकत होते, मासे पकडणं, फिशिंग याला म्हणतो, रॉड घेऊन. आणि ते एक ती गंमत म्हणून ते फिशिंग करत होते. आणि कोणीतरी सांगितलं ठाकूरांना की असं हे काली महाराज खूप चांगले फिशिंग करतात आणि त्यांनी असे मासे पकडले वगैरे. तर ठाकूर त्यांना नाही म्हणतात की असं करायचं नाही. का असं का नाही करायचं. तर आता त्या जे रॉड घेऊन ते फिशिंग करतात त्याच्यामध्ये काहीतरी खाण्याचा पदार्थ लावतात आणि म्हणजे एका प्रकारची ती फसवणूक असते. तर ठाकूर म्हणतात की असं करून बिलकुल करू नकोस. जीवाची तो हानी करत आहे एक, आणि दुसरं म्हणजे मी जे करत आहे ते योग्यच आहे अशा एका भावनेने ते गीतेचा एक श्लोक कोट करतात. तो श्लोक काय, य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तो न विजानीतो नायम हंती न हन्यते. आत्मा कधी कोणाला मारत नाही
आत्मा कधी मरत नाही. आणि जर मी आत्मा आहे, पहा काय लॉजिक दिलं त्यांनी त्यावेळेस, की जर मी आत्मा आहे तर मी तर कोणाला मारत नाहीये. आत्मा कोणाला मारू शकतो का? पण आता कसं आहे की काली महाराजांना तर की आत्मज्ञान झालेलं नव्हतं आणि हे चुकीचं इंटरप्रिटेशन ते करत होते. आत्मज्ञान झालेलं नाहीये आणि चुकीचं इंटरप्रिटेशन करत होते. ठाकूरांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते खूप म्हणजे आर्ग्युमेंट करू लागले. ठीक आहे, आता कसं आहे की आपण एखाद्याच्या विचारांना रिफ्यूट करू शकतो, नकारू शकतो, पण अनुभवाला नकारू शकत नाही. आणि भगवान श्रीरामकृष्णांना संधी मिळाली. पहा, आपण चर्चा करत आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये. ठाकूरांनी आपल्या शिष्यांना कसं घडवलं, पात्रता होती पण घडवलं कसं. हा आता चुकीच्या मार्गाने चाललेला आहे. आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये पण बोलतोय आत्मसाक्षात्कार झाल्यासारखा. दुपारची गोष्ट आहे, 3 वाजता नेमके काली महाराज एकटे तिथे होते ठाकूरांजवळ आणि ठाकूर असे बिलकुल पहुडलेले होते आणि बाहेर असं बगीच्यामध्ये एक व्यक्ती त्या हिरव्या गवतावरती असे पाय खूप असे रोवत रोवत चालला होता. म्हणजे काय पायाला काहीतरी चिखल विखल काहीतरी लागला असेल, म्हणजे असं म्हणतो ना की बिलकुल बिलकुल चेपून बिलकुल. आणि ते बघून ठाकूर इतके कळवळले की जणू काही त्यांच्या छातीवरती कोणी पाय असं चेपून चेपून चालत आहे का. त्यांनी लागलीच म्हटलं. त्यांनी म्हणजे काली महाराजांनी बघितलं, तुम्हाला काय झालं. तर ठाकूर म्हणतात की जा त्या माणसाला म्हण अशा पद्धतीने त्या गवतावर चालू नको, मला खूप त्रास होतोय. काली महाराज धावत जातात, त्याला आधी तसं करायला नाही म्हणतात. तेव्हा काली महाराजांना लक्षात येतं की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय असतो आणि या श्लोकाचा अर्थ त्याच वेळा सिद्ध होत असतो जेव्हा आत्मसाक्षात्कार झालेला असतो. बंधू भगिनींनो, याला म्हणतात खरा गुरु आणि कसा चेला. शारदानंदजी महाराजांनी बंधू भगिनींनो एक सुंदर जो एक श्लोक लिहिला आहे, सर्वधर्म स्थापकस्तम सर्वधर्म स्वरूपकः आचार्याणाम महाचार्य. याचं आपण फोड केली होती लीला प्रसंगामध्ये, थोडंसं घेऊया. आचार्याणाम महाचार्य रामकृष्णाय ते नमः. भगवान श्रीरामकृष्ण कसे आहेत, आचार्यांचे आचार्य. आचार्याणाम षष्ठी विभक्ती, बरोबर. तर हे जे 16 शिष्य त्यांनी जे जागतिक स्तराचे तयार केले, हे असेच तयार नाही केले. हे जे सगळे आचार्य, त्या प्रत्येकाच्या त्यांच्या कल अनुयायी, त्यांना इतकं सुंदर त्यांनी म्हणजे आपण हे बघतच आहोत की त्यांची पात्रता होतीच, पण त्यांना इतकं सुंदर ट्रेनिंग दिलं की ज्याच्यामध्ये जी काही कमतरता होती ती कमतरता त्यांनी योग्य पद्धतीने दूर करून त्यांनी या जगामध्ये धर्म प्रसारण करण्याकरता त्यांना सोडलं. असो, तर हे तर झालं त्यांच्या भगवान श्रीरामकृष्णांच्या हाताखालचं ट्रेनिंग. आणि त्याच्या अनेक घटना आहे, पण वेळेअभावी आपण थोडंसं पुढे जाऊया. भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे 16 ऑगस्ट 1886. आणि त्याच्यानंतर जेव्हा माताजी जातात वृंदावनला, तर तेव्हा काली महाराज त्यांच्याबरोबर असतात. आणि जेव्हा पुन्हा येतात तर ते काही दिवसाकरता घरी जातात, पण तोपर्यंत इथे वराहनगर तयार झालेलं आहे. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की सगळे गुरुबंधू तिथे राहत आहेत, तर काली महाराजसुद्धा तिथे येऊन वराहनगरमध्ये राहतात. काशीपूर, जिथे की भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सरचा हा आजार झालेला होता, हा एक अत्यंत महत्त्वाचा एपिसोड आहे बंधू भगिनींनो. म्हणजे कॅन्सर ओढून भगवान श्रीरामकृष्णांनी हे रामकृष्ण संघाची एक इतकी जी पायाभरणी केलेली आहे, जबरदस्त आहे. तिथली एक घटना ज्याचं सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाही आहे, की पहा भविष्यामध्ये कसं म्हणजे असं काय काय घडणार आहे आणि कोणाकडनं काय कार्य करून घ्यायचं आहे. विजयकृष्ण गोस्वामी नावाचे ठाकूरांचे भक्त ठाकूरांकडे येतात काशीपूरला. मी थोडं मागे जातोय. आणि ते सांगतात की मी गयाला गेलो होतो ठाकूर, आणि तिथे मी एक हठयोगी बघितला, असं ते सांगू लागले. आणि त्याची खूप स्तुती करू लागले. आता यांचं एक नॅचरल एक कल होता की काहीतरी शिकायचं. आणि ती सगळी स्तुती ऐकल्यानंतर ते विचार करतात की मी जाणार तिथे. गयाच्या जवळ ती एक टेकडी होती, टेकडीवरती लोक त्यांना म्हणजे ते लोकांकडनं भक्तांकडनं थोडेसे पैसे मागतात भाड्याकरता. आणि ते जातात गयाच्या जवळ जिथे ते एक छोटं गाव, तिथे जातात, त्या टेकडीवर जातात. गावातले लोक त्याला म्हणतात की त्या टेकडीवरती जाऊ नको, ते सगळे साधू फार
डेंजर आहेत, जे कोणी जातात त्यांना दगडाने मारतात वगैरे वगैरे तसं सांगू लागले. पण यांना ते हठयोग शिकण्याची इतकी स्पृहा असते की हे वरती पोहोचतात. तर यांना पण खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो. पण त्या ते जो मठ होता त्याचे जे महंत महाराज असतात त्यांना लक्षात येतं की हा मुलगा असाधारण आहे. आणि ते हठयोग शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यात त्यांचं काही मन रमत नाही, पण तिथे त्यांना विधिवत संन्यास कसा घ्यायचे याचे मंत्र सगळे तिथे लिहिलेले असतात. आणि त्या गोष्टी फार म्हणजे रेअर असतात. तर काय करतात आपले हे काली महाराज, ते सगळे मंत्र उतरवून घेतात. आणि आता हठयोगमध्ये काही मन लागत नाही आहे म्हणून ते तिथे पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना लक्षात येतं की हा मुलगा पळून जाईल, पण हा सुयोग्य आहे, काही केलं त्याला जाऊ देण्याचा म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण पाणी आणण्याच्या काहीतरी कारणामुळे ते पळून येतात आणि ते मंत्र सगळे घेऊन येतात. बंधू भगिनींनो, आजसुद्धा रामकृष्ण संघामध्ये जे संन्यास दीक्षा दिली जाते त्याचे जे सगळे मंत्र जे असतात हे काली महाराजांनी ते धाडस दाखवलं त्यावेळेस. त्याच्यामुळे ते सगळे ट्रेडिशनल. आणि पहा, ही घटना कुठे घडली आहे? काशीपूरला. म्हणून मी म्हणतो की काशीपूर एपिसोड हा इतका महत्त्वाचा आहे की तिथून रामकृष्ण संघाची ती पूर्ण एक इमारत तयार झालेली आहे. त्याच्यानंतर वराहनगरची एक घटना, विशेष करून इतक्या सगळ्या त्रासामध्ये राहत असून सुद्धा या लोकांचं आपसामध्ये किती प्रेम होतं. अत्यंत हालाकीचे दिवस, म्हणजे वर्णना करता येत नाही. आणि रात्री थंडी खूप, आणि वयाने थोडेसे लहान, रात्री कुडकडत आहेत, झोप नाही येत आहे, पण आता करणार काय? स्वामीजींना लक्षात येतं की कालीला खूप त्रास होतोय. स्वामीजी स्वतः आपल्या हाताने चहा तयार करतात, चहा करून देतात की अरे याच्यापेक्षा जास्त मी तुला काही देऊ शकत नाही, चहा पिऊन तू तुझी थंडी घालव. आणि लक्षात घे, हा चहा तुझ्या त्या शुष्क वेदांतापेक्षा खूप चांगला आहे रे, घे जरा. म्हणजे अशी करून स्वामीजी सोडायचेच नाही कोणाला. त्या सगळ्या त्रासामध्ये चिमटे काढून हसवून, आणि त्यातून लक्षात येतं की स्वामीजींनी स्वतःच्या हाताने त्यांना ते चहा पाजला आणि एक तात्पुरती कानव थंडीपासून त्यांना बचाव झाला. आणि माताजी जेव्हा इथे होत्या आपल्या कुठे निलंबर बाबूच्या घरामध्ये, थोडं पुढे जाऊया, तर त्यांनी प्रकृतीम परमाम या स्तोत्राची रचना त्यांनी केली. आणि हे स्तोत्र रचल्यानंतर आईला, माताजींना ऐकवलं. माताजींनी खूप प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की तुझ्या जिव्हेवरती नेहमी सरस्वती वसेल. त्याच्यानंतर त्यांनी अनेक पदयात्रा केल्या. आणि पैसा जवळ ठेवायचे नाही, पायात वाहणं नाही, फक्त एक ब्लँकेट, एक ते कमंडलू, एक लकुटी ज्याला म्हणतो, हीच फक्त त्यांचं हे. जे मिळेल ते खायचं, जिथे राहायला मिळेल तिथे आपली म्हणजे जी जागा मिळेल तिथे राहायचं आनंदाने. बंधू भगिनींनो, इथे एक तत्त्व मी तुमच्याकडे मांडू इच्छितो की पहा, हे सगळे त्यागी शिष्यांचं हे काय जबरदस्त वैशिष्ट्य आहे की जेव्हा ते भारतात राहतात, दे आर द ट्रेडिशनल ऑफ द ट्रेडिशनलिस्ट्स. म्हणजे जितक्या म्हणजे एक ज्याला म्हणतो ना की हार्ड कोर संन्याशी, पायात वाहणं नाही, नुसतं एक ब्लँकेट, दुसऱ्या कपड्याचं जोड नाही, फक्त एक हातामध्ये काठी, जे मिळेल ते खायचं, जे मिळेल त्याच्यावरती जगायचं. आणि हेच जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा लक्झरीमध्ये राहत नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. अमेरिकेत जेव्हा जातात तर तेव्हा सर विलियम जेम्स, मॅक्स मुलर यांच्याशी ते असे संवाद गाठतात. म्हणजे आपण आपली संकल्पना काय असते की भारतामध्ये हे फिरणारे संन्याशी, पण रामकृष्ण संघाचे हे त्यागी शिष्य विशेष करून म्हणजे जेव्हा इथे आहेत तेव्हा ते ट्रेडिशनलिस्टच्या पण ट्रेडिशनलिस्ट, पण तेच जेव्हा अमेरिकेत जातात आणि त्यांना माहिती आहे की या लोकांना बौद्धिक ताकदीनेच आपण यांना समजवू शकतो, तर तेव्हा मग ते मॅक्स मुलर असो की सर विलियम जेम्स असो की हिराम मॅक्सिम असो की तुमचं ते मॅक्स प्लँक असो, प्रत्येकाला म्हणजे जितके वरचे असू देत, मिस्टर लेगिट असोत, प्रत्येकाला त्याला तोड उत्तर देणारे हेच जेव्हा संन्याशी भारतात येतात तर पुन्हा त्यांची ती लकुटी हातामध्ये आणि तो ब्लँकेट. अँड दिस इज द ब्युटी ऑफ रामकृष्ण मिशन. हे रामकृष्ण मिशन म्हणजे विशेषकर त्यागी शिष्यांचं मी सांगतोय.
त्यागी शिष्य यांची जन्मजयंती साजरी का करतो, हे त्यांची जे व्हेरायटीज बंधू भगिनींनो, हे इतकं स्पृहणीय आहे, इतकं इन्स्पायरिंग आहे की बस बस पहा, टू कॉन्ट्रास्ट अँड इन सेम पर्सनॅलिटी. हे दोन विपरीत गोष्टी मी पुन्हा सांगू इच्छितो. ट्रेडिशनलिस्ट ऑफ द ट्रेडिशनलिस्ट, खिसात पैसा नाही आहे आणि फिरतात आहे, हे यात्रा ते यात्रा, शास्त्रचर्चा करतात आहे, कुठे राहतात आहे झाडाखाली, कोणी हकलून देत आहे, शिव्या घालत आहे, सहन करतात आहे. पण हेच जेव्हा स्वामीजींच्या आज्ञेने परदेशात जातात, तर मी तुम्हाला नाव सांगितले आता, मग मॅक्स मुलर असो, जे कोणी असू देत, प्रत्येक पुढे जेव्हा वेदांत सांगतात आहेत, जेव्हा श्रीरामकृष्ण सांगतात आहेत, तेव्हा त्यांचं तेजस ओव्हर आहे. आणि हेच हे जे कॉन्ट्रास्ट आहेत, आणि आपण जी चर्चा करत आहोत, पात्रता, ट्रेनिंग, आणि स्वामीजींनी त्यांचा कसा एक सुंदर उपयोग करून घेतला, उपयोग म्हणजे चांगल्या अर्थाने. स्वामीजींच्या आज्ञेनेच एक बंधुप्रेमची एक छोटीशी घटना सांगून, की जेव्हा ते बिना वाहनं फिरायचे, त्यांच्या पायामध्ये इतक्या इजा झालेल्या होत्या, इतक्या इजा, की जेव्हा ते आलमबाजार मठामध्ये आले होते, तेव्हा 4 महिने पूर्णपणे बिछाण्यावरती खिळून होते. शारदानंदजी महाराजांनी एखाद्या स्त्रीनी आपल्या लहान बाळाची सेवा करावी अशी सेवा केलेली आहे. हे स्वतः याची पावती अभेदानंदजी महाराज आपल्या म्हणजे स्मृतिकथेत सांगतात. तर हे बंधुप्रेम आणि हे जे कॉन्ट्रास्ट पर्सनॅलिटी एकाच ठिकाणी, आणि स्वामीजींनी ते बरोबर हेरलं होतं. त्यांच्या आज्ञेने ते अमेरिकेत जातात, आणि आधी लंडनला जातात ऑगस्ट 1896 साली, आणि तिथे पहिलंच त्यांचं मॅडन लेक्चर असतं थिओसॉफिकल सोसायटीमध्ये, ब्लूमबेरी स्क्वेअर लंडनमध्ये. आधी ते नाही म्हणतात, पण पंचदशी या एका ग्रंथाच्या आधार ते खूप चांगला प्रबंध लिहितात. ते प्रबंध वाचतात, आणि ते ऐकून स्वामीजी इतके प्रसन्न. स्वामीजीचं काय होतं की जेव्हा कौतुक करायचे ना, इतक्या एक्स्ट्रीमवरती कौतुक करायचे, आणि लहान भावाने इतकं सुंदर प्रवचन दिलं. ते म्हणतात ना नंतर भक्तांना, की आज जर मी मेलो तरी मला तर काही भीती नाही, माझा भाऊ मागे आहे माझं कार्य पूर्ण नेण्याकरता. याच्यापेक्षा चांगल्या स्तुती अजून काय होऊ शकते. स्वामीजी परत येतात भारतामध्ये, आणि काही काळ लंडनमध्ये राहून हे पुन्हा अमेरिकेत जातात. बंधू भगिनींनो, जवळपास 25 वर्ष सलग नाही, मध्ये 10 वर्षानंतर ते भारतात येतात, आणि मग पुन्हा अमेरिकेत जातात, आणि विभिन्न ठिकाणी व्याख्यानं देतात, पूर्ण अमेरिका पिंजून काढतात, छोट्या छोट्या सोसायटी तयार करतात. ते सर्व छोट्या छोट्या सोसायटी, त्यातल्या बऱ्याच सोसायटी आज रामकृष्ण संघामध्ये ऑफिशियल सेंटर म्हणून कार्यरत आहे. ते स्वतः स्वामीजींनी स्थापित केलेली वेदांत सोसायटी न्यूयॉर्कची, याचे फर्स्ट प्रेसिडेंट मिस्टर लेगेट होते. त्याच्यानंतर म्हणजे हे गेल्यानंतर, अभेदानंद तिथे गेल्यानंतर त्यांना तिथं प्रेसिडेंट करण्यात येतं. आणि असं ज्याला म्हणतं की अमेरिकेत असं एक जबरदस्त कार्य त्यांच्याकडनं भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद हे करून घेतात. तर पहा, त्यांची पात्रता, त्याच्यानंतर त्यांचं प्रशिक्षण भगवान श्रीरामकृष्णांच्या हाताखाली. बरं, मी फक्त 2च उदाहरण घेऊ शकलो वेळेअभावी, पण त्यातून लक्षात येतं की त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही पूरक गोष्टी आवश्यकता होती, त्या व्यवस्थित त्यांनी पूर्ण केल्या भगवान श्रीरामकृष्णांनी. आणि स्वामीजींनी त्यांची त्या फॅकल्टी ओळखून प्रत्येकाला त्याच्या योग्य, रामकृष्णानंदजींनाच का पाठवलं मद्रासला, आणि का अभेदानंदजी महाराजांना म्हटलं की तुझा अमेरिकेत, हे त्यांच्याकडे ती एक दिव्य दृष्टी होती. आणि त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातूनच, आणि श्रीरामकृष्णांचं ते एक त्याग वैराग्य, त्याचे ते धडे. ठाकूरांचं अजून एक एक्झाम्पल मी घेऊ इच्छितो की कसं ठाकूरांनी या लोकांना घडवलं. की मी आता सांगितलं की काली महाराजांचं अध्यापन म्हणजे ठाकूरांची सेवा जर नसेल तर का ते ध्यान करत असतील, नाही तर अध्ययन करत असतील. एक दिवशी ठाकूरांच्या नजरेत आलं की हा खूप बिलकुल गडलेला अध्ययनामध्ये. तर ठाकूरांनी विचारलं की अरे तू काय शिकत आहे, काशीपूरची घटना आहे बरं. तर त्यांनी म्हटलं की मी जॉन स्टुअर्ट मिल वाचत आहे, आणि त्यांचं ते लॉजिक, न्यायशास्त्र वाचत आहे असं त्यांनी सांगितलं. ठाकूरांनी म्हटलं की तू खूप अभ्यास करतो, ही चांगली गोष्ट आहे, पण लक्षात ठेव या पुस्तकी ज्ञानाला आध्यात्मिक जीवनामध्ये शून्य किंमत आहे. एक्झॅक्ट मी कोट करतोय.
या पुस्तकी ज्ञानाला आध्यात्मिक जीवनामध्ये शून्य किंमत आहे. पण तरीसुद्धा ठाकूरांनी या गोष्टीवरती वारंवार म्हणजे ताशेरे ओढलेले आहेत. तरीसुद्धा रामकृष्ण संघामध्ये शास्त्रज्ञानाला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण की ह्या शिकवणी काही शिकवणी डायरेक्ट डिसायपल्स करता होत्या, पण आपण त्या अजून त्या स्तरावरती पोहोचलेलो नाही आहे. तर आपलं मन सतत ईश्वराचरणी गुंतून राहावं म्हणून आपल्याला शास्त्राध्ययन जरुरी आहे. पण त्या लोकांनी मग शास्त्राध्ययन का केलं? कारण की त्यांना प्रचार प्रसार करायचा होता. आणि तेव्हाच ठाकूर ते म्हणतात की लक्षात ठेव, दुसऱ्याला मारायचं असेल तर तलवार ढाल जरुरी असते, पण स्वतःला मारायचं असेल तर एक छोटीशी सुईसुद्धा सफिशियंट असते. हे त्याच वेळेचा जो संवाद आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय? पात्रता, प्रशिक्षण आणि प्रचार प्रसार हे विशेषकर कालिदासाच्या जीवनामध्ये आपल्याला जबरदस्त बघायला मिळतं. त्यांच्या जीवनातला अजून एक प्रसंग की कसं भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी म्हणजे अनेक सोसायटी वगैरे स्थापित केल्या. त्यातल्या अनेक आज रामकृष्ण संघाचे एक एफिलिएटेड सेंटर म्हणून काम करत आहे. आणि विशेष एक जे सांगू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्ण कसे त्यांचे त्यागी शिष्य किंवा आज आपल्या सर्वांचं सुद्धा संरक्षण करत आहेत. याचं एक छोटंसं एक उदाहरण घेऊन आणि मग आपण त्याचा उपसंहाराकडे जाऊया. अमेरिका इंग्लंड किंवा युरोप असे त्यांनी बरेच प्रवास केलेले आहेत. तर एका प्रवास म्हणजे लंडनला आल्यानंतर त्यांना अमेरिकेत जायचं होतं आणि ते तिकीट घ्यायला एका बुकिंग म्हणजे तिकीट एजंटकडे गेले. आणि आता त्या काउंटरवरती तिकीट घेणार तर त्यांना अचानक असं काहीतरी कुठेतरी आवाज देत आहे आणि ते सांगत आहेत की तिकीट घेऊ नकोस. त्यांना असं वाटलं की काहीतरी हे मनाचेच खेळ आहे आणि म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही. पुन्हा प्रस्तुत झाले. पुन्हा त्यांच्या कोणीतरी असं बोलत आहे की तिकीट घेऊ नकोस, थोडंसं जोर देऊन सांगत आहे. मग त्यांना असं वाटलं की आज मी नाही घेत, काहीतरी योग्य घडत नाही आहे आणि ते परततात. पण परत जाण्याच्या आधी हे विचार करतात की मी उद्या पुन्हा येईन आणि पुन्हा तिकीट घेईन. आणि ते घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जेव्हा त्यांची सगळी दिनचर्या संपवून आणि पेपर बघतात तर ज्या बोटीचं तिकीट ते घेणार होते तीच बोट एक जर्मन पनडुबी संघ काहीतरी त्यांचं वाचतं आणि ती ज्या SS ल्युसियाना बोटवरती ते जाणार होते ती बोट जवळपास त्याच्यामध्ये 1200 पॅसेंजर सकट ती बुडलेली असते. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की पहा कसं श्रीरामकृष्ण त्यांच्या सगळ्या त्यागी शिष्यांचं हे संरक्षण करत होते. आणि मला पूर्ण या गोष्टीवरती विश्वास आहे बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्ण फक्त त्यांच्या त्यागी शिष्यांचाच नव्हे किंवा डायरेक्ट डिसिपल्सच नव्हे तर आज आपल्या सर्वांचं तितक्याच प्रेमाने आपली सर्वांची ती काळजी घेत आहेत. 25 वर्षाचं एक जबरदस्त कार्य करून अमेरिकेत ते भारतात परत येतात. भारतात आल्यानंतर इथेही ते काम करतात. दार्जिलिंगला सेंटर उभारतात, कलकत्त्याला 2-3 सेंटर उभारतात. आणि मग जवळपास 8 सप्टेंबर 1839 रोजी एक अल्पशा आजार त्यांना होतो आणि ते बिछाण्याला खिळतात आणि 1 महिन्याच्या आतच म्हणजे 8 सप्टेंबर रोजी ते आपली इहलीला समाप्त करतात. विशेष करून सांगायचं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असलेली ठाकूरांप्रती निष्ठा, शास्त्रांप्रती निष्ठा आणि आपले गुरुबंधू म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांच्याप्रती निष्ठा ही बघण्यासारखी आहे. आणि त्यांच्या या संस्कृत प्रेमामुळे त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांवरती 3 स्तोत्र रचलेत. माताजींवरती सुद्धा एक स्तोत्र रचलंय, स्वामीजींवरती सुद्धा स्तोत्र त्यांनी रचलेले आहेत. आणि अशा या एका अत्यंत त्यागशील, विवेकशील आणि कर्मठ आपल्या नेत्यांच्या आज्ञेचं पालन करणारे असे अभेदानंदजी महाराज, त्यांच्यामध्ये असलेली नेतृत्व क्षमता, अध्ययन अध्यापनाची स्पृहा ही आमच्यासुद्धा जीवनात येऊ अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.